कोणताही माणूस दिल्याशिवाय गोड बोलत नाही. परमार्थात सुद्धा जो मृदंग ठेवलेला आहे ना, याच्यावर सुद्धा काव्य आहेत. मृदंगो मुखलेपे न करोती मधुरात ध्वनिम. मृदंगाला कणिक लावल्याशिवाय त्याच्या तोंडाला तो चांगला आवाज करत नाही. जड आहे तरी पण त्याला तोंडाला कणिक लावावी लागते, मग तो मधुर बोलतो, मधुर ध्वनी. तसं इंद्रिय जेव्हा तुम्हाला सुख देतात त्या इंद्रियाची गुलामी करावी लागते. आणि गुलामी शब्दाचा अर्थ आहे बद्ध अवस्था, इंद्रियाच्या आहारी जाण्याची अवस्था. संगीत ऐकायचंय तुम्हाला, टेप विकत आणावं लागेल, गायक ऐकावं लागेल, आणि मग तुम्हाला सगळ्या वस्तू एकत्र करून वेळ द्यावा लागेल. जो मानवी जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा आहे, वेळ. अतिशय येणार आहे पुढं आपल्या चिंतनामध्ये. काळ वेळ नाम उच्चारिता, वेळ महत्त्वाची आहे. वेळ निघून गेली ना, मग काही म्हाताऱ्या माणसांना वाटतं आमच्या काळात कॉलेज नव्हतं, आमच्या काळामध्ये मुलीला शिक्षण नव्हतं, आमच्या काळात वर्तमानपत्र येत नव्हते. आता डायरेक्ट माणूस अमेरिकेला विनामूल्य बोलतो. आमच्या काळात सुविधा नव्हत्या. ज्यांच्या काळात सुविधा आहे त्यांनी काय दिवा लावला नाही, हे वर्णन आहे. पण वर्तमान काळात सगळ्या सुविधा आहेत. ज्ञानी कोण झालं हा प्रश्न आहे. कोण गुलामीतून मुक्त झालं हा प्रश्न आहे. इंद्रियाच्या तडाख्यातून कोण मुक्त झाला हा प्रश्न आहे. जो तो माणूस इंद्रियाची किंबहुना इंद्रियाला पूर्ण करतो, इंद्रियाच्या इच्छा पूर्ण करतो. 2-3 वेळा सांगण्याचा महत्त्वाचा उद्देश लक्षात ठेवा. पुढचा टप्पा वेगळा आहे. मन वेगळे आणि बुद्धी वेगळी. इथपर्यंत जायला फार रस्ता मोठा आहे. 99% लोक इंद्रियाच्या आहारी गेलेले आहेत. ज्ञानोबांची ओवी पहा कसे. इंद्रिय जे जे म्हणती तेची ते पुरुष जे करती, ते तरलेच न तरती. माझा मुद्दा आहे का, तुम्हाला मान लागतो, ऐकत नाही तुम्ही. एक 15-16 वर्षाचा मुलगा आला होता माझ्याकडे, आणि त्याला त्याच्या आईबापाने आणला होता. ते बाबांचे शिष्य होते, भगवान बाबांचे. गादीवर थोडा विश्वास होता. मानसिक दृष्ट्या हा दृष्टांत समजून घेण्याचा प्रयत्न करा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि त्या मुलाच्या मनात काय करायचे हे फिक्स आहे. बाप आणि आई जबरदस्ती करतात म्हणून तो आलाय. मी त्यांच्याशी बोलतोय, असं आहे तसं आहे. त्या मुलाशी त्यांनी प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली. असंच कसं, तसंच कसं, हे असं झाल्यावर कसं, तसं झाल्यावर कसं, याच्यातूनच समाधान कसा मिळेल. हे प्रश्न नाही आहेत. तज्ज्ञ माणूस पाहिजे ऐकण्याकडे. हे प्रश्न नाही आहेत. त्याला तुम्ही जे सांगताय ते करायचंच नाही म्हणून ही पळवाट आहे. परमार्थ ज्यांना करायचाच नाही ते 1000 प्रश्न विचारतात. देव आहेत का नाहीत, वारीने काय होतं, ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होतं, वगैरे वगैरे. ज्याला करायचं आहे ना तो कुणालाच विचारत नाही काय आहे ते, आणि कशा करता करायचं हे पण उद्देश डोक्यामध्ये नसतो. ज्ञानोबा सांगतात आपल्याला करायचे, प्रश्न संपला. करायचं नाही त्याच्या पुढे प्रश्न आहे. का? इंद्रियाच्या आहारी गेलेले लोक आहेत. त्यांना मान पाहिजे, त्यांना विषय पाहिजे. ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना माहित नाही का खाण्याने वजन वाढतं म्हणून. पण जीव ऐकत नाही. शब्द गंभीरतेने ऐका. तो ऐकतो, त्याला कळतं, त्याच्या बुद्धीला कळतं की आपण चुकीचं खातोय. चुकीचं खातोय, कोणत्याही डॉक्टरला सांगण्याची गरज नाही. चुकीचं खातोय, कळतंय. इंद्रियाच्या आहारी गेलेले आहेत. बघू आजच्या दिवस काय होतं. आजच्या दिवस करत उद्याचा दिवस उजळतच नाही. त्याच्या इंद्रियाने त्याचं शरीर खराब केलं जे त्याच्या मालकीचं होतं. तुमची इंद्रिये तुमच्या मालकीचे विषय खलास करतात, शरीर खलास करतात, मन खलास करतात. याला जबाबदार तुम्ही आहात. हा हरिपाठाचा मुख्य विषय आहे. याला एक वेगळ्या भाषेत जर सांगायचं ठरलं ना, उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत. गोड शब्द आहेत. स्वतःचा नाश करू नका. दुसरं करत नाही. आपल्याला दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची सवय आहे. त्यांनी शिकवलं नाही, त्यांनी कॉपी करू दिली नाही परीक्षात म्हणून नापास झालो. निमित्त आहे. आत्मानम अवसाद. स्वतःचं अवसादन म्हणजे मारणं, साधन काटणं स्वतःला. काही लोक वर्तमान काळामध्ये लग्न समारंभात असतात.
तो जो डीजेचा आवाज असतो ना, तो इतका मोठ्या प्रमाणात असतो, 1 तास बाहेर निघाला ना त्यातून थोडंसं ऐकून, 2 दिवस त्याला ऐकू येत नाही. माझा अर्थ नाही कळला तुम्हाला अजून. 1 तासाच्या सुखावर 2 दिवस तो बहिरा झाला. त्याची इंद्रिय त्याने बाद केली, त्याला जबाबदार दुसरा नाही कोणी. भगवंताने इतकी गोड सृष्टी तयार केलेली आहे, तुम्ही तुमचा नाश पण करू शकता आणि तुम्हाला नारायण पण करू शकता. तुम्ही स्वतःला संत बनवा किंवा ना, तुम्ही हे कारण सांगू शकत नाही की इंद्रिय ऐकत नाहीत. हा मूर्खपणा आहेत. कोणाची इंद्रिय आहेत बोला ना? स्वतःचीच ना. मग स्वतःची इंद्रिय ऐकत नाही, तक्रार कुणाला करता तुम्ही? जीभ ऐकत नाही, दुसऱ्याला सांगून काय फायदा? कान ऐकत नाहीत. एखादा शब्द बोलू नये, घरातलं सुख उद्ध्वस्त होतं. एखादा शब्द बरं का, सतत तर भगवंत जाणे. एखादा शब्द म्हणून महाभारतातला एखादा शब्द युद्धाला कारणीभूत ठरला. एखादा शब्द महाभारत म्हणजे या भारताच्या विनाशाला कारण एखादा शब्द आहे. हे काय किती शब्द कठीण आहे. आवरला का नाही? वाटलं नाही एवढा भयंकर असेल. एखादी गोष्ट आवडली, किती प्रमाणात आवडावी? आपण सर्व सामान्य लोक आहे. राजघराण्यामध्ये रामासारखा नवरा मिळावा म्हणून आजही सुशिक्षित स्त्रिया प्रार्थना करतात. एकनिष्ठ असावा, रामासारखा एक बाणी एक वचनी असावा, एकनिष्ठ असावा. ज्याला मिळाला त्याच्यावर कोणी विचारच करत नाही. तिने काय केलं? हरणा पाठीमागं पाठवलं. कोण महत्वाचं आहे? नवरा महत्वाचा आहे का हरिण महत्वाचं आहे? का आपली इच्छा? राम मिळाला, हरिण मोठं वाटलं, तुम्ही तुमचा नाश केला. बंदिस्त कोण झालं? राम. अपहरण रामाचं झालं का सीतेचं झालं? माझ्या भाषेत बोलतो तुम्हाला, या मराठवाड्याच्या भाषेत बोलतो. इच्छा केली सीताने, अपहरण झालं सीतेचं, आणि युद्ध कुणाला करावं लागलं? मराठवाड्याच्या भाषेत कुटाला म्हणतात. केलं कोणी? आणि कुटानं. मग काही का चांगलं बरं, 6 महिने राहिले होते ना, 1 वर्ष राहिलं असेल. 13 वर्ष चांगले गेले, 1 वर्ष राहिलं होतं वनवासाचं. हाती गेला, शेपटाने एवढा पराक्रम केला. राम ज्याला मिळालेला आहे त्याला रामाची किंमत कळत नाही. हरिण मोठं वाटतं. इंद्रिये विषयाला मोठं मानतात. हे ज्ञानेश्वरीचा सिद्धांत आहे. कोणताही विषय मोठा नसतो. जगात कुठला ब्रँड मोठा नाही, कुठले वस्तू मोठे नाहीत. इंद्रिये त्या मोठं करतात त्याला. ज्ञानोबांची सुंदर ओवी आहे. नेओ नेओ अंतर. ज्ञानोबांचे शब्द पहा कसे. आपलं आतलं जे ज्ञान आहे, आता एक समोर तुमच्या पुढे लाल कपडा ठेवलेला आहे, हे डोळे मनाला इथपर्यंत पोहोचवतात. तुम्ही तुमच्या डोळ्याला इथपर्यंत आणलेलं आहे. ही वस्तू तुम्हाला काहीही म्हणत नाही. माझ्याकडे पहा म्हणत नाही, माझ्याकडे पाहू नका म्हणत नाही. ही वस्तू जिथे आहे तिथे. विषय जड आहे, जिथे आहे तिथेच आहे. तुमचं ज्ञान महत्वाला आणतं. इंद्रिय सांगतात त्याला मोठं म्हणावं. इंद्रिय केले थोर, शब्दाधिक आहे. इंद्रिय केले थोर. समोरच्यांना मान आणि मोठं इंद्रिय करतात. एक टप्पा ऐकताय बरं तुम्ही. इंद्रिय विषयाला तुम्हाला दुसरा टप्पा असा आहे, तुम्हाला लहान करून त्यांना मोठं करतात. लक्षात येते? तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मोठे म्हणता, तुम्ही लहान झालेले असतात. परमार्थ उलटा आहे. महांतम विभुम आत्मानम मत्वा धीरो न सोचते. मी आकाशा एवढा आहे असं समजून इतरांना किंमत दिली जात नाही. हा परमार्थ आहे. परमार्थामध्ये दुसऱ्याला मोठं मानलं जात नाही, स्वतःला मोठं केलं जातं. संसारात दुसरा मोठा आहे म्हणून तुम्ही लहान आहात, आणि त्याला कारण तुम्ही आहात तुम्हाला लहान करण्यामध्ये. हे ऐकत असताना विनाकारण मोठं पण समजू नका स्वतःला बरं का. हे दुसरा ताप व्हायचा नाही. तर काही काही नवीन तरुण पोरं केवळ तारुण्याच्या ओघामध्ये चालताना मोठं आणि अहंकारी समजून चालतात. ते मोठे नाहीत, अहंकार मोठा आहे. तीच माणसं म्हातारा झाल्यानंतर खाली शोधतात, तरुण पण गेलं कुठं. वाकून जेव्हा चालतात तेव्हा शरीराला मोठं मानणं,
इंद्रियांनी ज्यांना दाखवलं त्यांना मोठं मानणं ही चूक आहे. आणि दुसऱ्याला मोठं मानत असताना आपण लहान होतो ह्या परमार्थ नाहीये. तुम्ही तुम्हाला मोठं करा. कोण करतं? इंद्रिय करतात. पहिल्यांदा आपल्या इंद्रियाचं संशोधन करा. इंद्रिये तुम्हाला विषयाच्या दारात उभं करतात. नाही कळालं? इंद्रिये तुम्हाला, तुम्ही ज्ञानी असाल, श्रीमंत असा, कोणी असा, दारात जाणं म्हणजे कमीपणा घेणे, लहान होणे. ठीक आहे, सोन्याची नगरी असेल रावणाची, दशग्रंथी असेल, राजा असेल, जंगलात राहणारी सीता आहेत, एवढा मोठा रावण कोणाच्या दारात उभा राहिला? लहान झाला तो. म्हणून कुठेही मंदिर नाही बिचारायचं. दारात उभं राहण्याचं मंदिर नसतं बरं का. आणि दारात राहणाऱ्याला, जे दारात येतं त्याला काय म्हणतात माहिती ना? हाड म्हणून त्याला हाकलतो तो भाग सोडून द्या. पण आपली अवनीती स्वतः केलेली असते, स्वतःचं पतन स्वतः केलेलं असतं. म्हणून दोन शब्द खूप सुंदर 6व्या अध्यायामध्ये वापरलेले आहेत. बंधुरात्मा मनस्तस्य. ज्याने स्वतःच्या इंद्रियावर ताबा मिळवला तो स्वतःचा मित्र आहे. बंधुरात्मा आत्मनस्तस्य येनात्मैवात्मना जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे आत्मैव शत्रुवत वर्ते. संस्कृत कळालं नसेल तर सांगतो तुम्हाला. स्वतः बरोबर शत्रूप्रमाणे वागतो. आत्मैव शत्रुवत वर्ते. स्वतः बरोबर शत्रूप्रमाणे वागतो. तुम्ही तुमचा अनुभव घ्या ना. जगाला मान देत असताना तुम्ही तुमच्या शरीराबरोबर, तुमच्या बरोबर वैराप्रमाणेच वागता. बरं, समोरचा माणूस अन्नच खातो, त्याला देखील घर आहे. मग का मानतो आपण? हे नट आहेत, नटी आहेत, यांना जे आवाजवी मान देतो आपण, महत्व देतो त्यांना, त्याचं कारणच आहे. आपण आपल्याला लहान समजतो म्हणून त्यांना मान देतो. बरं, त्यांना विचारा, तुमचे इतके चांगले वागतच नाहीत असं वाटतं का तुम्हाला? खाताना बघा तुम्ही, किती कमी खातात, किती व्यायाम करतात, किती ते त्यांना स्वतःला मेंटेन ठेवतात. तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता का? अनात्मस्तु शत्रुत्वे आत्मैव शत्रुवत वर्ते. जेवणाची किंमत किती असते हो? काही खाणार, तळलेले पदार्थ खा, काही खा, किती किंमत असते त्याची? अनमोल किमतीचं शरीर, त्याचा आकार बिघडत जातो तुमच्या वागण्यामुळं. तुम्ही तुमच्याबरोबर शत्रुवत वर्ते. म्हणून पहिला टप्पा आहे इंद्रिये, जे तुम्हाला विषयाच्या दारात उभे करतात. विषयाच्या, आणि या प्रकरणावर सकाळी सकाळी वारकरी संप्रदायात काकडा म्हणला जातो. आंधळा आणि पांगळा हे जे प्रकरण आहेत ते इंद्रिय ऐकत नाहीत आणि विषयाच्या दारात ओढून येतात. हे सगळे अभंग याच आशयाचे आहेत. खेटिता कुंभ काठी खुंट दरडी न पाहे आधार नाही कोणी. किती किती ज्ञानी माणसं विषयाच्या दारात उभं राहतात. खूप सुंदर असं वर्णन आले बरं का 3ऱ्या अध्यायामध्ये. तर हे देवा ऐसे कैसे ज्ञानियाचे मती भ्रंशे. इंद्रिय काय करतात ते सांगतो. ज्ञानियाचे मती, मतीमध्ये मती शब्द एक वेगळ्या अर्थाने वापरलेला बरं का. बुद्धी, प्रतिभा, मती हे सगळं वेगळ्या वेगळ्या अर्थाने शब्द वापरले जातात संस्कृतमध्ये. बुद्धी जी तत्काळ उत्तर देते तिला बुद्धी म्हणतात. नवीन नवीन कल्पना जिच्यामध्ये जन्माला येतात ती प्रतिभा असते. आणि भविष्यात किती धोके जन्माला येतात ती जी जाणते तिला मती म्हणतात. मती ही आगामी गोचरा, पुढचे धोके ज्याला कळतात तो मतिमान आहे. आणि पुढचे धोके ज्याला कळतात त्याची मती बिघडते. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानियाचे मतिभ्रंशे मार्ग सांडोनी अनारसे चालत देखो. इंद्रिय त्याला देवाच्या दारापासून दुसरीकडे नेतात. आणि मनुष्य इंद्रियाच्या पाठीमागे जातो. शब्दाकडे लक्ष असू द्या. पाठीमागे जातो म्हणजे इंद्रिय पुढे आहेत आणि हा पाठीमागे जाणारा गुलाम, ज्याचं ऐकतो, जरुरी नाही बरं का इंद्रियाचंच ऐकतो, ज्याचं ऐकतो, ज्या कुणाचं ऐकतो त्याचा तो गुलाम आहे. ज्याने त्याने आपापलं तपासून घ्या कोणाचं ऐकतो. आणि ऐकलं की गुलाम. त्याचं नाव आहे बद्धता, मुक्तता नाही, बद्धपणा आहे. मग पहिला टप्पा आहे
की जिथं विषय माणसाला गुलाम करतात आणि नाईलाज होतो. तुम्ही शब्द कोणताही वापरा, नाईलाज वापरा, काही वापरा, पण तुम्ही तिथं गुलामच असता, त्याला काही पर्याय नाही. याच्याकरता महत्वाचा दृष्टांत दिला तुम्हाला मी युधिष्ठिराचा. जुगार खेळत असताना भारताच्या राजाला कळत नाही मती ही आगामी नियंत्रित झाली नाही आणि धृतराष्ट्राच्या बुद्धीनं धृतराष्ट्राला वनवासी केलं. समोरचा कितीही सांगू द्या, कितीही बोलू द्या, या असं आहे तसं आहे. बरेचसे पैलवान माणसं, शरीर सौष्ठव्य करणारी माणसं करोनाच्या काळामध्ये बेडर फिरले. ते आता कुठे फिरतात कुणालाच माहित नाही. ते अनुभव घेऊन पहा. जे घाबरले ते ज्ञानेश्वरीला आले, हरिपाठाला आले. हरिपाठी स्थिरावाला घाबर विषय आहेत. जर शासन सांगतं आपल्याला, माझं मी काही बाजू घेऊन बोलतो असं नाही, रोग हा रोग आहे, एक्सक्यूज चालत नाही तिथं. मी मोठा आहे चालत नाही. झाल्यानंतर झालेली लोक जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात, शास्त्रीजी आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला होऊ नये. म्हणलं लांबून करा, प्रार्थना देखील लांबून करा. अर्थ लक्षात ठेवा. आपण आपल्या चुकीच्या वागण्याने आपलं जीवन धोक्यात आणलं. जर साखर खाऊ नये हे माहिती आहे मधुमेह झालेल्या लोकाला, तो सगळं सोडतो तिच्याच मागे लागतो. चोरून का होईना खातो. तुम्ही तुमचा नाश करत आहात. तुम्ही तुमच्या इंद्रियाला, तुमच्या शरीराला तुम्ही बर्बाद करत आहात. आणि याचा एक सारांश तुम्हाला सांगतो. आतापर्यंत जे बोललेलं आहे खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. भगवंताने असे पहिले देवाच्या दारात उभं राहण्यापूर्वी 3 दार सांगितलेले आहेत. काम, क्रोध आणि लोभ. हे वेगळे वेगळे दरवाजेच बरं का, एकत्र नाही येते. तुमच्या डोक्यात कल्पना असं वाटेल की तीन वेगळे वेगळे. जी माणसं कामी नाही आहेत ती लोभी आहेत, लोभाने पतन होतं. जी माणसं लोभी नाही आहेत कामाने पतन होतं. हे काही तुम्हाला कीर्तन प्रवचनात सांगण्यासारखं नाही आहेत. आणि जे दोन्ही नाही आहेत, कामी पण नाही आहेत लोभी पण नाही आहेत, नुसतं तोंडाने व्हायला जातात. ते क्रोधी म्हणतो आपण त्याला. कधी नीट बोललोच नाही क्रोध. आणि भगवंतानी वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे. देवाच्या दारात उभं राहण्यापूर्वीचे दार, त्याच्यावर आपला विषय आहे. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. हे 3 काम, क्रोध, लोभ जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात जिवंत आहेत, मेलेले नाहीत बरं का, जिवंत आहेत, तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एखादी चांगली वस्तू मिळाली एखाद्याला, काम, क्रोध, लोभ जिवंत असताना हृदयामध्ये, माझ्या ऐकिव्यात नाही अजून. हे तिन्ही जीवी जव जागती, काम, क्रोध आणि लोभ जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात जिवंत जागे आहेत तोपर्यंत जीवी जागती तववरी निकियाची प्राप्ती. निक शुद्ध, शुद्धत्वाची प्राप्ती माझे कानही नायकती देव म्हणे. आणि इथेच पुढची ओवी इतकी सुंदर आहे. या 3 काम, क्रोध, लोभ या तिघाला सोडून जो उभा असतो त्याला उभा म्हणावा. काम, क्रोध, लोभ माझी झाडी देऊनी जो उभा. उभा शब्द लक्षात ठेवा, देवाचे द्वारी. उभा म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ यामध्ये झाडी देऊनी जो उभा, तो देवाच्या दारात जाणारा असतो. तो आमच्या दारात नसतो. काम, क्रोध, लोभ. आणि जर आता आपण बारकाव्याने या जगाचा जर इतिहास पाहिला ना, सगळा इतिहास मानव सृष्टीचा या 3 शब्दातच आलेला आहे. काही कामामुळं बर्बाद झाले, काही लोभामुळं बर्बाद झाले आणि काही क्रोधामुळं बर्बाद झाले. चौथा दोषच नाही जगामध्ये. म्हणून उभं राहण्याच्या पूर्वी हे 3 दोष आहेत. आणि हे 3 दोष जाण्यासाठी या 3 दोषाबरोबर लढता येत नाही. हे जे सांगतात ना, त्याग करा, त्याग करा, त्याग जीवनामध्ये होत नाही. त्यागाला त्यागाची पद्धत आहे. एकदम जर कोणी म्हटलं ना त्याग करायचे नाही, तुम्ही उपवास करून पहा, त्या दिवशी जास्त भूक लागते. 14 दिवस माणसाला अन्नाची आठवण येत नाही, एकादशीलाच आठवण येते. एका दिवसाने. काम, क्रोध, लोभाचा स्वभाव आहे. त्याग करायचं म्हणलं अंगावर येतात ते. आमचे काही मित्र आहेत,
उत्तर प्रदेशामध्ये संन्याशामध्ये कांदा लसूण खात नाहीत ते. कळलं तुम्हाला? संन्याशामध्ये कांदा लसूण वारकऱ्यामध्ये चालतो बऱ्यापैकी. ज्यांना चालत नाही त्यांची गोष्ट सोडून द्या, ते चालतात हेच भरपूर आहे. आणि असे जे काही माझे जे जुने मित्र जेव्हा भगवानगडावर येतात तेव्हा त्यांना मी विचारतो काय गुलाबजाम करू किंवा बासुंदी. नाही नाही, कांदा आणि लसूण. माझा मुद्दा आहे कोंडलेलं आहे, दमन आहे, त्याग नाही आहे. दमन आहे, कोंडलेलं आहे, ते बाहेर निघतं. जिथं मोकळं करण्याची जागा मिळते त्यांना माहिती आहे की शास्त्रीचे खातात, वारकऱ्यात चालतं, मग इथंही ते खातात. पण तिकडे गेल्यावर खात नाही. आठवण कशाची येते? मग ती काही वस्तू महाग आहे का? इंद्रियाचं सांगतोय तुम्हाला.